Dear student, welcome. Good morning to everyone. In previous period, we discussed about expansion formulae. Today we will discuss about quadrilaterals, construction and types. Chapter number 8. Today we will discuss. Let us start. आता स्क्रीन दिसते काय बघा. Yes, in previous period we discuss about expansion formulae. These examples we discuss. मागील तासाला हे एक्सपान्शन फॉर्म्युलेवरील एक्झाम्पल आपण पाहिलेले होते. टुडे वी विल डिस्कस. आज आपण चॅप्टर 8 पाहणार आहोत. क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाइप्स. रचना चौकोनाची करायची आहे अँड टाइप्स त्याचे प्रकार पाहायचे आहेत. कन्स्ट्रक्शन फर्स्ट. पहिली रचना. To construct a quadrilateral, if the lengths of four sides and a diagonal is given. काय दिलेलं आहे यामध्ये? फोर साइड्स म्हणजे काय? चार बाजू चौकोनाच्या दिलेल्या आहेत. अँड अ डायगोनल म्हणजे काय माहिती आहे काय? कर्ण. कर्ण दिला असेल तर चौकोन काढणे. एक्झाम्पल फर्स्ट. construct quadrilateral PQRS such that length PQ is equal to 5.6 centimeter, length QR is equal to 5 centimeter, length PS 4.3 centimeter, length RS 7 centimeter and length QS 6.2 centimeter. In solution, उत्तरामध्ये आपल्याला काय करावं लागेल? रफ फिगर, कच्ची आकृती इथं काढावी लागेल. क्वाड्रिलॅटरल PQRS, PQ 5.6, QR 5 दिलेला आहे, PS दिलेला आहे 4.3 and RS R पासून S दिलेला आहे 7 सेंटीमीटर and QS ला काय म्हणायचं आहे? 6.2 दिलेला आहे. QS हा या क्वाड्रिलॅटरलचा काय आहे? कर्ण आहे. अगदी बरोबर आहे. कर्ण आहे. हा डायगोनल आहे. अगदी बरोबर आहे. आता आपण रचना करायची आहे. सुरुवातीला आपण काय करणार आहोत की हा बेस 5.6 सेंटीमीटर काढायचा. पट्टीच्या साहाय्याने 5.6 म्हणजे 5 नंतरची कितवी रेष?
बरोबर या ठिकाणी P आणि इथे Q 5.6 सेंटीमीटर आपण घेतलेला आहे. आता काय करावं लागेल, ह्या P पासून S इकडे किती अंतरावर आहे, 4.3. पट्टीच्या साहाय्याने कंपास मध्ये 4.3 घेता येईल काय? 4.3 म्हणजे 4 नंतरची कितवी रेष, आणि सेंटर काय घ्यायचा, सेंटर P घ्यायचा. P कडून आहे आणि इकडे कंस. त्यानंतर आता हे P पासून S 4.3 आहे हे. आता Q पासून S किती आहे, Q पासून 6 नंतरची कितवी रेष घ्यायची, दुसरी रेष घ्यायची. आणि सेंटर काय घ्यायचा, Q सेंटर घ्यायचा आणि इकडे कंस. आणि जिथं छेदेल तिथं नाव काय द्यायचं या ठिकाणी. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. हे PS जोडायचं आहे आणि QS जोडायचं. हे PS किती अंतर घेतलेलं होतं आपण, S 4.3 सेंटीमीटर घेतलेलं होतं. आणि हे QS 6.2 सेंटीमीटर आपण घेतलेलं होतं. आता काय करावं लागेल की Q कडून R किती अंतरावर आहे, 5 अंतरावर आहे. 5 अंतर घ्यायला सोपं आहे, पॉइंट मध्ये वगैरे काय नाही, डायरेक्ट 5 घ्यायला सोपं आहे. पट्टीच्या साहाय्याने कंपास मध्ये 5 घ्यायचं आणि सेंटर काय घ्यायचं, Q घ्यायचं आणि कंस. कारण S कडून किती अंतर घ्यायचं आहे आपल्याला, 7 घ्यायचं आहे. 7 म्हणजे जास्त अंतर असणार आहे, म्हणून या बाजूला जरा कंस मारला आपण. आता S कडून R किती अंतरावर घ्यायचा आहे, 7. पट्टीच्या साहाय्याने कंपास मध्ये 7 अंतर घ्यायचं आणि सेंटर काय घ्यायचा, बरोबर S कडून आहे इकडे कंस. आणि जिथे छेदेल तिथं नाव काय द्यायचं, R नाव द्यायचं आहे आणि हे जोडायचं आहे. हे अंतर किती आहे QR, 5 सेंटीमीटर. आणि RS 7 सेंटीमीटर. अशी रचना करता येईल काय तुम्हाला, येईल, ठीक आहे. आता एक्झाम्पल सेकंड, construct quadrilateral DEFG such that length DE is equal to 4.5 centimeter, length EF 6.5 centimeter, length DG 5.5 centimeter, length DF 7.2 centimeter, length EG 7.8 centimeter. प्रॅक्टिस सेट 8.1 मधील हे
सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, कच्ची आकृती काढावी लागेल. कच्ची आकृती म्हणजे हाताने काढली तरी चालते. TEFG. DE किती आहे, लेंथ DE बरोबर. त्यानंतर EF किती दिलेला आहे, 6.5. त्यानंतर DG, D पासून G, आणि DF दिलेला आहे. DF म्हणजे काय आहे तो, अगदी बरोबर आहे, कर्ण आहे. आणि EG दिलेला आहे. EG देखील काय आहे, कर्ण आहे. किती आहे तो, 7.8. आता या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने रचना करायची आहे. अगोदर काय करावं लागेल, 4.5 अंतर घ्यावं लागेल. बरोबर आहे काय, 4.5 म्हणजे 4 नंतरची किती रेष, बरोबर. इथं नाव D आणि इथे E, 4.5 सेंटीमीटर. आता आपल्याला किती अंतर घ्यावं लागेल, हे D 5.5, कंपास मध्ये 5.5 अंतर घ्यायचं आहे. आणि E पासून किती अंतर घ्यावं लागणार आहे, EG अंतर आहे, EG 7.8 अंतर आहे. आता आपण 5.5 घेतलंय. D सेंटर घ्यायचं आणि इकडे कंस या बाजूला, कारण इकडून अंतर जास्त येणार आहे. बरोबर आहे काय, तर या बाजूला इकडे कुठेतरी कंस येण्याची शक्यता आहे. आता अंतर किती घ्यायचं आहे, E पासून G म्हणजे 7 नंतरची कितवी रेष, 8वी रेष. आणि सेंटर काय घ्यायचं आहे आता, बरोबर, E सेंटर घ्यायचं आहे आणि इकडे कंस. जिथं छेदेल तिथं नाव काय द्यायचं आहे, बरोबर आहे, आणि हे जोडायचं आहे. DG हे DG अंतर किती आहे, आणि EG अंतर किती आहे, आता किती अंतर घ्यायचं आहे बघा. हे E पासून 6.5 घ्यायचं आहे. 6.5 म्हणजे 6 नंतरची किती रेष, आणि सेंटर काय घ्यायचं आहे, E घ्यायचं आहे. आणि D कडून किती अंतर आहे, 7.2, जास्त अंतर आहे जरा. या बाजूला इकडे कंस मारायचा एवढ्या भागात. आणि आता अंतर D पासून F किती घ्यायचं आहे, D पासून F 7 नंतरची कितवी रेष, सेंटर काय घ्यायचा, D सेंटर घ्यायचा आहे आणि इकडे कंस. आता काय झालेलं आहे बघा, हा कंस जरा इकडे वाढवायला पाहिजे 6.5 चा.
हा इकडे असा वाढवला म्हणजे छेदनबिंदू मिळाला आपल्याला. इथं छेदनबिंदूला नाव काय द्यायचं? अगदी बरोबर आहे, हे EF जोडायचं आहे आणि GF जोडायचं आहे आणि DF देखील जोडलं पाहिजे. E पासून F किती आहे आणि D पासून F अशी रचना करायची आहे. तुम्हाला रचना करता येईल? ठीक आहे. कन्स्ट्रक्शन सेकंड. आता दुसरा प्रकार आपण कन्स्ट्रक्शनचा पाहणार आहोत. टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल. If 3 sides and 2 diagonals are given. 3 sides म्हणजे 3 बाजू आणि 2 diagonals म्हणजे 2 कर्ण. आताच झाले बघा. 3 sides 3 बाजू आणि हे 2 कर्ण दिले असता रचना करणे. काढले की नाही आता आकृती? हीच आकृती इथं काढलेली आहे आपण. आता आणखी एक एक्झाम्पल याचं बघूया. Construct quadrilateral WXYZ such that length YZ 4 cm, length ZX 6 cm, length WX 4.5 cm, length ZW 5 cm and length YW 6.5 cm. S. कच्ची आकृती आपण इथं काढूया. रफ फिगर. WXYZ. यामध्ये पहिलं YZ दिलेलं आहे बघा. YZ 4 आहे. ZX Z पासून X 6 दिलेला आहे. त्यानंतर WX 4.5. ZW दिलेला आहे 5 आणि YW 6.5. 3 sides and 2 diagonals. 3 बाजू आहेत आणि 2 कर्ण आहेत. अशी रचना करायची आहे. आता आपल्याला WX सुरुवातीला काढायचं. किती काढायचं आहे? आता इथे 4.5 WX काढायचा आहे. 4.5 म्हणजे 4 नंतरची 5वी रेष. या ठिकाणी नाव काय द्यायचं आहे सांगा? WX 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर कंपास मध्ये आता किती अंतर घ्यावं लागेल? अगदी बरोबर आहे, 5 घ्यायचं आहे. W कडून 5 आणि X कडून किती घ्यायचं आहे?
एक्स झेड दिलंय बघा, बरोबर आहे. आता आपण 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. आणि एक्स कडून किती घ्यायचं आहे? 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. एक सेंटर घ्यायचं आणि इकडे कंस, जिथं छेदेल त्या ठिकाणी नाव बरोबर झेड नाव द्यायचं आहे आणि हे जोडायचं आहे. झेड डब्ल्यू आणि झेड एक्स. हे किती लिहायचं? 5 सेंटीमीटर. हे अगदी बरोबर 6 सेंटीमीटर. आता आपल्याला रचना कशी करावी लागेल? किती अंतर घ्यायचं आता? म्हणजे डब्ल्यू कडून 6.5 घ्यायचा आहे आणि डब्ल्यू कडून 6.5. 6 नंतरची कितवी रेष? 5वी रेष. आणि सेंटर काय घ्यायचा? डब्ल्यू घ्यायचा आहे आणि कंस मारायचा आहे. असा कंस आपण मारला. आता डिस्टन्स किती घ्यायचं? अगदी बरोबर आहे 4 घ्यायचं. आणि कुणीकडून कंस मारायचा आहे? झेड पासून वाय आहे. 4 आपण डिस्टन्स घेऊया. आणि सेंटर काय घ्यायचा? अगदी बरोबर झेड सेंटर घ्यायचा आहे आणि इकडे कंस मारायचा आहे. येते काय लक्षात? इथं छेदनबिंदूला नाव काय द्यायचं? बरोबर. आता आपल्याला डब्ल्यू वाय हे जोडलं पाहिजे. हे किती डिस्टन्स घेतलं आपण? 6.5 सेंटीमीटर. आणि जेडवाय हे डिस्टन्स किती घेतलं? 4 सेंटीमीटर घेतलं. आणि आता हे वाय एक्स जोडायचं. या पद्धतीने रचना करायची आहे. करू शकाल? ठीक आहे. कन्स्ट्रक्शन थर्ड, तिसरा प्रकार. टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल. इफ two adjacent sides and any 3 angles are given. ऍडजेसंट म्हणजे काय? ऍडजेसंट म्हणजे टू ऍडजेसंट म्हणजे दोन लगतच्या साइड्स म्हणजे बाजू. दोन लगतच्या बाजू म्हणजे ही डब्ल्यू एक्स घेतली तर याची लगतची बाजू कुठली? लगतची म्हणजे जो बरोबर आहे झेड डब्ल्यू किंवा वाय एक्स. अगदी बरोबर वाय एक्स. ह्याच्या जवळची ही आहे किंवा ही आहे आणि याच्या समोरची अपोजिट म्हणलं तर झेड वाय आहे. आता लगतच्या ह्या दोन बाजू किंवा ह्या दोन बाजू आणि एनी 3 अँगल आणि चौकोनाचे कुठलेही 3 कोन दिले असतील अशी या ठिकाणी आहे रचना. यावर आधारित एक्झाम्पल बघूया आपण.
construct quadrilateral LEFT such that length EL 4.5 centimeter, length EF 5.5 centimeter, measure of angle L 60 degree, measure of angle E 100 degree, and measure of angle F 120 degree. आता या ठिकाणी क्वाड्रिलॅटरलचा बेस एक तर EL घेऊ शकता किंवा EF घेऊ शकता. कोणता घेऊया, EL घेऊया का EF? कोणता घेऊया बेस? EF. ठीक आहे. EF हा बेस घेतला, किती घ्यायचा आहे तो? त्यानंतर अँगल E दिलाय बघा 100 म्हणजे ऑब्टूस आहे काय ॲक्यूट अँगल आहे? ऑब्टूस अँगल आहे, विशाल कोन आहे, विशाल कोन आहे, बरोबर आहे काय? आणि F हा काय कोणत्या टाईपचा आहे, ॲक्यूट की ऑब्टूस? ऑब्टूस अँगल आहे, विशाल कोन आहे तो 120 डिग्री. आणि त्यानंतर या ठिकाणी इथं L येणार, LEF, इथं T येईल. EL जे आहे डिस्टन्स दिलेला आहे 4.5. त्यानंतर EL हा अँगल दिलेला आहे 60 डिग्री. बघा या ठिकाणी ॲक्यूट अँगल मिळतो. अशा पद्धतीने ही ROUGH रफ फिगर असं लिहायचं. हाताने आकृती काढायची आणि असं रफ फिगर असं लिहायचं. रफ फिगर म्हणजे कच्ची आकृती याचा अर्थ. या आकृतीला मार्क असतात, रफ फिगरला मार्क नसतात. रफ फिगर काढल्यामुळे आपल्याला नेमकी आकृती कशी काढली पाहिजे हे लक्षात येतं आणि अचूक आकृती काढायला मदत होते. आता या ठिकाणी आपण आकृती काढायची आहे. सुरुवातीला EF काढायचा आहे. किती काढायचा आहे? 5 नंतरची कितवी रेष? E आणि या ठिकाणी F 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला कोन मापकाच्या साहाय्याने E हा कोन मोजायचा आहे. किती आहे बघा तो E हा कोन. E वर कोन मापक ठेवला तर मोजायचं कुणीकडून? डावीकडून काय उजवीकडून? हा रेषाखंड जो आहे त्यातला कुठला बिंदू राहिला? F राहिलेला आहे. F कडून मोजायचं. F कडून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 म्हणजे इथं येईल या ठिकाणी. येतंय काय लक्षात? हा 100, इथं किती अंश लिहायचं? 100 अंश, 100 डिग्री. त्यानंतर E पासून L किती डिस्टन्स घ्यायचा आहे?
बरोबर आहे. 4.5 म्हणजे 4 नंतरची कितवी रेष? 5वी रेष. सेंटर काय घ्यायचा? ई सेंटर घ्यायचा आणि इकडे कंस मारायचा आणि या ठिकाणी नाव काय द्यायचं? बरोबर आहे. किती सेमी? आता आपल्याला काय करावं लागेल? अजून कोणते कोण काढायचे? एफ वर कोण मापक ठेवला, मोजायचं कुणीकडून? ई कडून मोजायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120 इथं येईल बघा तो. आणि यातून जाणारा किरण काढायचा आहे या पद्धतीने. इथं किती अंश लिहायचं? 120 डिग्री. येस, गुड. आता काय केलं पाहिजे? आता काय राहिलं? ई 100 घेतलं, एफ 120 घेतलं, हे 5.5 घेतलं, हे 4.5 घेतलं. आता काय राहिलं? एल 60 डिग्री राहिलंय. एल घेता येईल काय? कोण मापक एल वर ठेवता येईल काय? कोण मापक कसं ठेवायचं माहित आहे ना? मोजायचं कुणीकडून? नाव आहे त्या ठिकाणी. ई कडून मोजायचं आहे. ह्या एल ई रेषाखंडावर ठेवलंय, एल वर ठेवलंय, ई राहिलं, ई कडून मोजायचं आहे. किती मोजायचं आहे? 60 डिग्री. 0, 10, 20, 30, 40, 50, 60. 60 म्हणजे या ठिकाणी येईल इथे. आणि आता पट्टीच्या साहाय्याने एल आणि हा 60 यातून किरण काढायचा आहे. अशा पद्धतीने येईल. हा जिथं छेदेल तिथं नाव काय द्यायचं आहे? या ठिकाणी बरोबर आहे, टी नाव द्यायचं आहे. येतंय लक्षात? या पद्धतीने एल ई एफ टी हा चौकोन आपण रचना केली. काय शंका आहे का यामध्ये? ठीक आहे. हा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एल या ठिकाणी 60 डिग्री लिहायचं राहिलेलं आहे. अगदी छान, गुड. आता या पद्धतीचं आणखी एक एक्झाम्पल बघूया. इन क्वाड्रिलॅटरल MORE, लेंथ MO 5.8 सेंटीमीटर, लेंथ OR 4.4 सेंटीमीटर, measure of angle M 58 degree, measure of angle O 105 degree, measure of angle R 90 degree. सोल्युशन. आता या ठिकाणी रफ फिगर काढायची आहे. बेस काय घेऊया? MO घेऊया की OR घेऊया? MO. ठीक आहे. इथे M, इथं O
आणि हा 5.8 सेंटीमीटर आहे. त्यानंतर यम अँगल दिलाय बघा 58 आहे. ॲक्यूट आहे काय ऑब्टूस अँगल आहे? ॲक्यूट अँगल आहे. इथं 58 डिग्री असं काहीतरी मिळेल. लघुकोन आहे. ओ हा दिलाय बघा 105. ॲक्यूट आहे काय ऑब्टूस अँगल आहे? ऑब्टूस अँगल आहे. म्हणजे तो विशाल कोन अशा पद्धतीनं काहीतरी मिळेल 105 डिग्री. त्यानंतर ओ आर दिलंय. ओ पासून आर किती अंतरावर आहे? ओ आर. त्यानंतर आर आर हा अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. इथं 90 डिग्री मिळेल. 90 डिग्री. आणि इथं नाव काय द्यायचं? अगदी बरोबर. छान. MORE. MORE असं चौकोनाचं नाव आहे. ROUGH रफ. रफ फिगर असं इथं लिहायचं. कच्ची आकृती आपण काढली. आता सुरुवातीला कोणता रेषाखंड घ्यायचा? MO 5.8. 5.8 म्हणजे 5 नंतरची कितवी रेष? या पद्धतीने येईल. इथं नाव M आणि इथं O. आता इथे 5.8 सेंटीमीटर. आता यम हा कोन मोजायचा. किती दिलाय? 58 डिग्री दिलाय. मोजायचं कुणीकडून? ओ कडून मोजायचं. 0, 10, 20, 30, 40, 58 म्हणजे 50 नंतरची कितवी रेष? बरोबर. आता या ठिकाणी असा रे काढला. इथं किती डिग्री लिहायचं? बरोबर. आता ओ हा अँगल दिलेला आहे 105. मोजायचं कुणीकडून? अगदी बरोबर आहे. यम कडून मोजायचा आहे. एम हा पॉइंट राहिलेला आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 105 म्हणजे 100 नंतरची कितवी रेष? 5वी रेष. आणि यातून जाणारा रे काढायचा आहे, किरण. या पद्धतीने येईल. इथं किती अंश लिहायचं? 105 डिग्री. त्यानंतर ओ पासून आर किती डिस्टन्स आहे? 4 नंतरची कितवी रेष? 4थी रेष. आणि सेंटर काय घ्यायचा? ओ सेंटर घ्यायचा आणि कंस काढायचा. छेदेल त्या ठिकाणी नाव काय द्यायचं? किती? 4.4 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आर हा अँगल मोजायचा आहे ना? किती? 90 डिग्री. मोजायचं कुणीकडून? ओ कडून. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90.
इथे या ठिकाणी येईल. आर मधून असा इकडे किरण काढला आणि इथे किती अंश लिहायचं? 90 डिग्री. अशा रीतीने आपल्याला अजून काय राहिलेलं आहे? बरोबर आहे, इथं ई नाव द्यायचं राहिलेलं होतं. MORE असा चौकोन काढायचा आहे. ही रफ फिगर आहे, कच्ची आकृती आहे. बघा, कच्ची आकृती देखील आपण याच पद्धतीने अंदाजाने काढलेली होती. लक्षात आलं काय कसं पूर्ण करायचं रचना? हे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 8.1 मधील पहिलं आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्ही रचना पूर्ण करू शकाल असं? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही आज काय करा, प्रॅक्टिस सेट 8.1 पूर्ण करा आणि त्याच्या अगोदर सोडवून दिलेली एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस सेट 8.1 च्या अगोदर, ती देखील सॉल्व्ह करा. आणि काय शंका असेल तर मी सांगेन तुम्हाला. कन्स्ट्रक्शन 4. Dear student, today we will discuss about construction of quadrilateral. आज आपण चौकोनाच्या रचनेविषयी माहिती पाहिली. रिमेनिंग पार्ट we see in next period. Thank you. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया. 1 मिनिट फक्त